आज मी तुम्हाला अशी लसूणी मेथी दाखवणार आहे की एकदा खाल्ल्यावर भाजी सोडवत नाही, ना कडू ना जास्त तेलकट. आणि शेवटी एक सिक्रेट स्टेप सांगणार आहे ज्यामुळे मेथी कधीच कडू होत नाही. तुमची मेथी नेहमी कडू लागते का? लसूण टाकूनही टेस्ट येत नाही का? आजही ही लसूणी मेथी रेसिपी या सगळ्या चुका कायमच्या बंद करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही लसूणी मेथी माझ्या आईकडून शिकलेली रेसिपी आहे. घरात जेव्हा ही भाजी होते तेव्हा पोळी आपोआपच जास्त जाते. आज ही सोपी पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओच्या शेवटी मी सांगेन मेथी धुताना कोणती एक चूक 95% लोक करतात ती तुम्ही टाळली तर भाजी एकदम परफेक्ट होते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आणि चला तर मग आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला काय करायचं, मस्त मेथी निवडून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मी छान अशी मेथी निवडून घेतली. आणि तुम्हाला वाटतं हे बघा असे जे काड्या आहेत ना, तर त्या तुम्ही फेकून देता कारण तुम्हाला वाटतं त्या खूप निब्बर आहेत, तर त्या खूप कोवळ्या असतात. त्या घ्यायच्या आणि मेथी खाण्यापेक्षा ना त्या काड्या ज्या असतात ना कोवळ्या, तर त्या जास्त पौष्टिक असतात. आणि आज आपण मस्त अशी लसूणी मेथी बनवतोय, त्यामुळे जास्तीचा लसूण तर असलाच पाहिजे. आणि मेथी आता छान अशी निवडून धुवून घ्यायची आणि धुवून ती सुक्या कापडावर टाकायची. ही एक महत्त्वाची स्टेप आहे मेथी धुताना. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं होतं ना, मेथी धुताना एक स्टेप सांगते. काय करायचं, मेथी धुवून लगेच प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये घेऊन लगेच चिरायची नाही, तर ती आहे ना एकदा सुक्या कापडावर घालायची आणि कापडानं थोडंसं पुश करायचं आणि मग ती प्लेटमध्ये घ्यायची आणि मग ती सुरीच्या साह्याने किंवा विळेच्या साह्याने कापून घ्यायची. आणि तुम्ही पाहू शकता छान अशी माझी मेथी इथे कापून झालेली आहे. चला तर मग आता मी याला फोडणी देते. तर त्यासाठी काय केलं, मस्त कढई ठेवली गॅसवर. कढई छान गरम होऊ दिली आणि कढई छान गरम झाल्यावर मग मी त्यामध्ये तेल घातलं आणि तेलही छान कडकडीत गरम होऊ दिलं. तेल गरम झाल्यावर मग मी यामध्ये घातली आहे थोडीशी जिरे. आणि जिरे छान तडतडू दिले आहेत. जिरे छान तडतडले की मग मी त्यामध्ये घातला आहे लसण. आणि लसण देखील हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या लसणाला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. आता लगेच आपल्याला ही मेथी यामध्ये घालायची आहे. आणि तुम्हाला वाटत असेल मी मेथी धुतली काय, पण अजिबात नाही. मी नंतर मेथी चिरल्यानंतर मेथी धुतलेली नाही, पण मेथीला जे पाणी असतं ते पाणी सुटतं आणि त्यामुळे ते तुम्हाला मेथी धुतल्यासारखी वाटत असेल. पण मेथी जर आपण सुक्या कापडावर घालून मग टाकली ना तर लवकर परतते. आणि पाहू शकता मेथी आपली छान अशी आता यामध्ये मेथी टाकून घेऊन मेथी छान परतवून घेतली आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान अशी आपली मेथी जी आहे तर ती परतलेली आहे. आता काय करायचं, गॅस बंद करून मेथी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आणि तोपर्यंत इकडे आपण यासाठी लागणार एक महत्त्वाचं वाटण जे आपण करून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं, थोडेसे शेंगदाणे भाजायचे आणि त्याचं पूर्ण साल काढायचं, पांढरे करायचे आणि ते घ्यायचे. आणि 1.5 ते 2 चमचे पांढरे तीळ इथे मी वापरलेले आहेत. आणि अगदी अर्धा चमचा एवढे धने मी इथे घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर घ्या, नसतील तर स्किप केले तरी देखील चालेल. आणि आता तेल घ्यायचं आणि कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल छान गरम होऊ द्यायचं. आणि तेल गरम झाल्यानंतर अगदी थोडीशी मोहरी इथे घालायची आहे. मोहरी तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातली तरी चालेल. मोहरीने थोडीफार चव जरा छान येते. आणि मोहरी आहे ना फक्त तडतडू द्यायची, जेणेकरून बऱ्याच जणांचा एक प्रॉब्लेम असतो की मोहरी दाताखाली येते. तर त्यासाठी काय करायचं, मोहरी जास्त वेळ परतवू द्यायची आणि छान तडतडू द्यायची, मग मोहरी दाताखाली येत नाही. आणि मग काय करायचं, यामध्ये घालायचं जिरे. आणि जिरे देखील छान फुलू द्यायचं. आणि जिरे छान फुललं की मस्त उभा उभा चिरलेला लसूण इथे घालायचा. लसूण बारीक ठेचून किंवा बारीक चिरून घालायचं नाही, कारण ही लसूणी मेथी आहे त्यामुळे यामध्ये लसूण उभा कापूनच घालायचा आहे. आणि छान लसणाला हलकासा गुलाबी रंग आला की मग त्यामध्ये लाल मिरच्या देखील घालायच्या आहेत. आणि लाल मिरच्या आपल्या डीमार्टमध्ये मिळतात. जर तुमच्याकडे डीमार्ट वगैरे जवळ नसेल, तुम्ही हिरव्या मिरच्या ज्या आहेत तर त्या हिरव्या मिरच्या देखील पिकवू शकता. मी देखील तसंच करते. आणि छान असं यामध्ये कांदा घालून कांदा देखील हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. सतत कांदा परतवत राहायचा आहे, जेणेकरून कांदा खाली कढईला लागणार नाही. आणि अगोदर मी यामध्ये मेथी शिजवून घेतली होती त्यामुळे तीच कढई आहे.
त्याच कढईतली मेथी मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्याच कढईत मी ती फोडणी दिली आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता कांदा देखील हलकासा ब्राऊन रंगावर किंवा गुलाबी रंगावर परतलेला आहे. आता मी यामध्ये घालते जे आपण वाटण बनवलं होतं ना, तर ते वाटण थोडंसं पाणी घालून मस्त बारीक वाटण करून घेतलं होतं. ते वाटण आता मी इथे मध्ये घातलेलं आहे आणि छान असं वाटण घालून आता वाटणही यामध्ये एकजीव करून घेऊन वाटणही छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि वाटण परतत असताना लागलीच तर पाण्याची गरज जर लागलीच तर पाणी देखील यामध्ये घालायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी छान असं पाणी थोडंसं घातलेलं आहे, कारण या मिक्सरलाच खूप वाटण जे होतं ना, ते वाटण खूप मिक्सरला चिकटलं होतं. तेच पाणी मी यामध्ये थोडंसं घातलं. तुम्ही अजून देखील पाणी ते घालू शकता. आणि मस्त अशी शेतातली हिरवीगार कोथिंबीर कापून मी इथे घातलेली आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी चालेल. कधी कधी नसते अवेलेबल, माझ्याकडं पण कधी कधी कोथिंबीर नसते तर मी स्किप करते, कारण कोथिंबीरीसाठी आपली कुठलीही भाजी रखडली नाही पाहिजे. आणि छान असं आता हे कोथिंबीर यामध्ये मिसळलेली आहे. आता आपण यामध्ये घालूयात सुके मसाले. तर सुक्या मसाल्यांमध्ये काय घालायचं तर काय थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, थोडंसं धने जिरे पावडर घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला यामध्ये पाणी देखील घालायचं आहे, जेणेकरून म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. मग परतत असताना खाली लागू नये कढईला म्हणून यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. आणि आता यामध्ये घालायचं आहे घरी बनवलेलं काश्मीरी लाल मिर्च पावडर. आणि तुम्ही पाहू शकता मी छान असं घरी बनवलेलं लाल तिखट इथे घातलेलं आहे. आणि आता हे लाल तिखट छान असं आपल्याला या वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. पण अगोदर यामध्ये घालायचं आहे मीठ. चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे, म्हणजे या भाजीला छान टेस्ट येईल. आणि मीठ घालून छान अशी भाजी इथे परतवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता छान असं वाटण इथे परतत आलेलं आहे. मला खूप झोप देखील आलेली आहे. खूप वाटण छान असं परतवून झालेलं आहे. आणि आत्ता आपण हे छान असं परतवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता याला छान असं तेल देखील सुटलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल कडेनं देखील तेल सुटलेलं आहे. आता तेल सुटलेलं दिसलं की जास्त वेळ न घालता लगेच आपण वाटीमध्ये बनवून घेतलेली जी भाजी आहे तर ती देखील यामध्ये घालायची आहे. आणि छान अशी भाजी घालून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही ही भाजी छान बारीकही कापू शकता किंवा अगदीच नाही कापली तरी देखील चालेल. निवडून घेतली आणि तशीच भाजी घातली तरी देखील चालेल, काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि छान अशी भाजी परतवून घ्यायची आहे यामध्ये. आणि छान अशी एकजीव झालेली आहे भाजी, तुम्ही पाहू शकता. आणि परतवून घेतली आहे. आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा छान परतवून घेत आहे. छान हलवत आहे. तुम्ही पाहू शकता सतत भाजी हलवत राहायचं आहे, म्हणजे जास्त चिकटणार नाही. आणि आता मी यामध्ये मला हवं तेवढं पाणी शेवटी घालणार आहे, कारण आमच्या घरात सर्वांनाच बिना पाण्याची भाजी किंवा एकदमच सुकी भाजी कोणालाच आवडत नाही. थोडं का होईना पण भाजीमध्ये पाणी हे असलंच पाहिजे. आणि छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि छान अशी शिजलेली देखील आहे. आता मस्त उभा उभा कापून लसूण यावर घालायचा काय आहे, कारण यालाच तर म्हणतात ना लसूणी मेथी. आणि मस्त अशी खायला घ्यायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी मस्त अशी खायला घेतली आहे. अशाच टेस्टी रेसिपीसोबत भेटूयात उद्या.